मध्ये कुठेतरी जाऊन 4 पावलं चालणं अशा याच्यात होतं. पण यावेळेला मी एका कार्यक्रमामध्ये माऊली महाराष्ट्रात संत तुकोबा महाराजांची तुकाराम महाराजांची पालखी ज्ञानेश्वर गुरूंच्या पालखीबरोबर पूर्ण पंढरपूरपर्यंत जाणार. रामकृष्ण हरी. मला असं वाटतं की आयुष्यात असे काही योग असतात. आज माझ्या आईवडिलांचं, आजी आजोबांचं, माझ्या कुटुंबाचं असं काय भाग्य किंवा पुण्य मला लाभलं की ज्याच्यामुळे आज कुटुंबांच्या त्या पाठीवर किमान स्पर्श तुम्हाला मी सातत्याने मनोरंजनाची वारी घेऊन, आनंदाची वारी घेऊन घराघरात जातो. पण यावेळेला महाराष्ट्रात घराघरात बसून ज्यांना पालखीला येऊ शकत नाही, त्यांना पालखीतल्या वारकऱ्यांमध्ये असलेला दडलेला पांडुरंग त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिकण्याचा एक प्रयत्न आहे. की तो प्रयत्न करत करत त्यांच्याबरोबर अगदी पंढरपुरापर्यंत म्हणजे अगदी वाकरीला जाऊन निवृत्ती ज्ञानदेव चोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या सगळ्या पालखींचं दर्शन घराघरात जाऊन घडवण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी आनंदाची वारी घेऊन मीही निघालेलो आहे. यापूर्वी पूर्ण वारी कधीच नाही. मला त्या दिवशी एक आजोबा जेव्हा वीणा नदीच्या काठावर भेटले त्यांचे तर मी पाय धरले, कारण 40 वर्ष सातत्याने परत वारी करताय. म्हणजे आळंदी ते पंढरपूर ते आळंदी मध्येच देव असं करत ते जवळजवळ 40 वर्ष स्वतःच्या घरीच गेलेलं नाही. त्यांना बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपला काय हा योग आणि काय हे भाग्य की आपल्याला यंदा या वारीत सहभागी होता येईल. त्यामुळे माऊली महाराष्ट्राच्या माऊलीनं आनंद घेऊ, घराघरात जाऊन आनंद घेतात. आणि आता या माऊली या महाराष्ट्रातल्या 2 माऊली या वारीवरती पण येणार आहेत. त्यांच्या दर्शनासाठी मीही निघालेलो आहे. वारकऱ्यांच्या बरोबरीनं कानात भिजत चटके सोचत. मी एवढंच मागतो. सगळ्या